नमस्कार, माझे नाव अनंत अजय नाईक. तुम्ही पाहत आहात अनंत एक्सपिडिशन गोवा. आज आम्ही आलो आहोत श्री जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठमध्ये. हे मंदिर ओल्ड गोवाकडून सनशाईन स्कूलच्या जवळ आहे. चला आपण देवळामध्ये जाऊन देवाचे दर्शन घेऊया व देवळाबद्दल माहिती करून घेऊया. नमस्कार गुरुजी. जय सियाराम. माझं नाव परमेश्वर गुरुजी आहे. मी आपल्या गोवेश्वर महाशिव मंदिराचा पुजारी आहे. आपल्या या मंदिरामध्ये एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना केलेली आहे. आपल्या या मंदिराची जी स्थापना आहे फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी जगद्गुरुश्रींनी या मंदिराची लोकार्पण केलेलं आहे. तसे आता या मंदिराची दर सोमवारी पालखी उत्सव असतो. अशी पालखी जी आहे ती नवसाला पावणारी पालखी असते. जो कोणी भक्तगण या पालखीमध्ये आपली इच्छा मनोकामना बोलतो ते भगवान गोवेश्वर यांची इच्छा पूर्ण करतो. असे इथं दर सोमवारची पालखी उत्सव असतो. तसेच आपल्या या मंदिरामध्ये त्रिकाल पूजा असते. भगवान गोवेश्वरांचा अभिषेक असतो त्रिकाल. तसेच 12 ज्योतिर्लिंगाचा पण त्रिकाल अभिषेक पूजा असते. हे पालखी उत्सव तर दर सोमवारी असतोच. तसेच महाशिवरात्री तसेच त्रिपुरा पौर्णिमा असे इथं उपक्रम व महाउत्सव पालखी तसेच उपक्रम असतात. तसेच या मंदिरामध्ये त्रिकाल पूजा असते. पूजेचा वेळ सकाळी 6 वाजता पूजा चालू होते. तसेच दुपारी 11:30 वाजता पूजा चालू असते. तसेच सायंकाळी 5:30 ते 7पर्यंत पूजा असते. पूजा झाल्यानंतर आरती महाआरती असते. त्यानंतर भक्तगणांना महाप्रसाद पण दिला जातो. असे तर त्रिकाल देवांची पूजा असते. तुम्हाला आलेले एक अनुभव तुम्ही सांगू शकाल? अनुभव तर सांगण्यापर्यंत तुम्ही स्वतःहून जर इथं अनुभव बघितला तर ते अजून जास्त त्याचं तुम्हाला महत्त्व कळेल. अनुभव तर असे